स्वागत आहे इंडियन कुकिंग चॅनलमध्ये. आपण एकदम मस्त चण्याची भाजी बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी आपण 2 वाट्या चणे घेतले आणि ते ओव्हरनाईटसाठी भिजायला टाकलेले होते. त्यानंतर आपण मॉर्निंगला ते 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे. पाहू शकता एकदम मस्त असं शिजलेलं पण आहे. आणि वाटण्यासाठी इथे घेतलेले कांदा, थोडे चणे, लसूण, खोबरे आणि शेंगदाणे, कोथिंबीर. तुम्ही जास्त वाटण करणार असाल तर जास्त मटेरियल घेऊ शकता. त्यानंतर एकदम मस्त असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरला. ह्यामध्ये पाणी ॲड करायचे. पाणी ॲड केलं एकदम बारीक होतं. त्यानंतर आपण फोडणीसाठी हळद घेतलेलं आहे 1 चम्मच. 1 चम्मच घरचा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर गरम मसाला 1 चम्मच. एकदम मस्त असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 1 चम्मच यामध्ये मिरची पावडर ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण थोडा कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड केलेला आहे, किंवा आपण आपल्या अकॉर्डिंग पण मसाले यामध्ये टाकू शकतो रेग्युलर. त्यानंतर आपण वाटण ॲड करायचं आहे यामध्ये. वाटण ॲड केल्यावर आपण एकदम असं वाटणामध्ये मसाला मिक्स होत नाही तोपर्यंत मस्त परतून घेणार आहे. आणि आपण साईडलाच 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे, कारण की भाजीमध्ये कोमट पाणी असल्याने भाजीची तरी जात नाही आणि भाजीला टेस्ट खूप मस्त येते. त्यानंतर आपण वाटणामध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, एकदम असं ग्रेव्ही टाईप येण्यासाठी. एकदम नॉर्मल घ्यायचं आहे या ठिकाणी पाणी. त्यानंतर एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण वाटण. पाहू शकता अशा प्रकारे हलवून घ्यायचे, कारण की खाली लागण्याची शक्यता असते. अशा प्रकारे एकदम कन्सिस्टन्सीमध्ये आल्यानंतर 1 ते 2 मिनटं आपण वेट करायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. तोपर्यंत आपण चण्यामधली अर्ध पाणी वेस्ट म्हणजे टाकून देणार आहेत आणि अर्ध पाणी ठेवणार आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. पाहू शकता असे बबल्स यायला लागले, आपण हलवून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी 2 ते 3 मिनटं एकदम मस्त असं हलवून घेतलं आहे वाटण. त्यानंतर आपण यामध्ये छोले ॲड करायचे आहे आपले चणे. ते चणे एकदम असे वाटणामध्ये मिक्स होईल तोपर्यंत परतून घ्यायचे आहे. एकदम म्हणजे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. 1 ते 2 सेकंद आपण हलवून घेणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे. आपल्याला किती भाजी करायची यावर डिपेंड आहे आपण पाणी किती टाकायचं आहे. तुम्हाला जर जास्तच घट्ट किंवा पातळ करायचे असेल तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर आपण या ठिकाणी 2 ते 3 ग्लास पाणी यामध्ये ॲड करणार आहोत आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे खूप घट्ट झाले किंवा पातळ. आणि गॅस फुलच ठेवा, कारण की पाणी थोडं कोमट असल्याने मिक्स करून घ्यायचं एकदम मस्त असं. पाहू शकता आपण इथं चेक करणार आहोत. आपला रस्सा एकदम असा घट्ट पण नाही पातळ पण एकदम मीडियम आहे आणि खूप भारी झालेला आहे. थोडा घट्ट पण आणि पातळ पण. अशाच प्रकारे भाजी छान लागते. आपण थोडं जास्त पाणी ॲड केलं आहे, कारण की आपल्याला किती भाजी बनवायची यावर पण डिपेंड असतं किती जण आहे काय. तर आपण या ठिकाणी 3 ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि थोडी उकळी येत नाही तोपर्यंत आपण वेट करायचं आहे. थोडी उकळी आल्यासारखं वाटल्यावर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. अशा प्रकारे मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण की एकाच जागेवर पडलं व्यवस्थित. त्यानंतर एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ.
त्यानंतर आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे वरून. कोथिंबीर टाकल्यावर खूप भारी टेस्ट पण येते आणि दिसायला पण खूप छान वाटतं. त्यामुळे आपण यामध्ये कोथिंबीर वरून पण ॲड करायची आणि वाटणामध्ये कंपल्सरी टाकायचीच आहे. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 5 ते 6 मिनटं यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 6 मिनटासाठी आपण वेट करणार आहे. 5 ते 6 मिनिटांनी भाजी खूप अशी मस्त एकदम घट्ट होते. पाहू शकता आपले 5 मिनटं झालेले आहे आणि भाजी एकदम तरी पण एकदम परफेक्ट आलेली आपल्या भाजीला. स्वाद पण खूप भारी येतोय. तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली आहे. आय होप ही भाजी खूप मस्त होणार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता या ठिकाणी आपली भाजी एकदम तरीदार आणि एकदम घट्ट झालेली आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.